नमस्कार मंडळी, बिग बॉस मराठीचं 6वं पर्व हे येत्या 11 जानेवारीपासून कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा रितेश देशमुखच करताना दिसणार आहे. जवळपास 1 वर्षानंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पसरली आहे. अशातच आता या नव्या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याकडे या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या सीझनमध्ये गायक, इन्फ्लुएन्सर, रील स्टार, अभिनेते, अभिनेत्री, ज्येष्ठ कलाकार, हिंदीतील काही चेहरे सुद्धा पाहायला मिळाले. या सीझनमध्ये कोणकोणते चेहरे सहभागी होणार यावरती सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहेत. अशातच कलर्स मराठीने घरात जाणाऱ्या 4 सदस्यांचे प्रोमो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या पहिल्या प्रोमोमध्ये एका लावण्यवतीचा नखरेल अंदाज पाहायला मिळतोय. गरगर गिरक्या घेत घायल करणारी ही कातिलोकी कातिल आहे तरी कोण, असा प्रश्न उपस्थित करत हा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोवरती बऱ्याचशा नेटकऱ्यांनी कमेंट्स करत ही नृत्यांगना राधा पाटील असल्याचं सांगितलं आहे. यासोबत शेअर केलेल्या दुसऱ्या प्रोमोमध्ये घरात धुमाकूळ घालायला येतोय तो बाला, असं म्हणत एका इन्फ्लुएन्सरचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा इन्फ्लुएन्सर करण सोनावणे असल्याचं बऱ्याच जणांनी सांगितलं आहे. यानंतर तिसऱ्या प्रोमोमध्ये सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन घराचं वातावरण हॉट करायला येते नखरेल गर्ल, असं म्हणून एका अभिनेत्रीचं प्रोमो शेअर केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोनाली राऊत असल्याचं बोललं जात आहे. सोनाली राऊत ही या अगोदर बिग बॉस हिंदीच्या 8व्या पर्वामध्ये झळकली होती. यासोबतच ती रितेश देशमुख याच्या ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटात देखील झळकली होती. आता सोनाली राऊत तिच्या हॉटनेसचा जलवा दाखवायला बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात येत असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच राजकारणाशी संबंधित असलेली एक व्यक्ती बिग बॉसच्या घरामध्ये येणार असल्याचं एका प्रोमोमध्ये सांगण्यात आलं आहे. बऱ्याच जणांनी कमेंट्स करत ही व्यक्ती गुणरत्न सदावर्ते असल्याचं सांगितलं आहे. या 4 जणांचे प्रोमो नुकतेच कलर्स मराठीने शेअर केले आहेत. तर या 4 सदस्यांपैकी तुम्हाला कुठल्या सदस्याला घरामध्ये सगळ्यात जास्त काळ पाहायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.